नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजय संकल्प सभेची जय्यत तयारी महायुतीच्या वतीनं करण्यात आली असून प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी नगर शहर सज्ज झालं आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी याच मैदानावर मोदींनी संबोधित केले होते. या आठवणींना उजाळा देऊन जिल्ह्यातील महायुतीच्या दोनही उमेदवारांच्या विजयाचा निर्धार पुन्हा एकदा या ऐतिहासिक सभेतून होणार आहे. शहरातील निरंकारी भवनाशेजारील मैदानावर मंगळवारी 1 वाजता ही सभा होणार आहे. महायुतीच्या वतीनं नियोजन करण्यात येत आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ या महासंकल्प विजय सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी मैदानावर भव्य सभा मंडप उभारण्यात आला असून 1 लाख नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था व मंडपात करण्यात आलेली आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन सभा मंडपामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सभेचं नियोजन करण्यात येत असून शहरातील महायुतीचे सर्व पदाधिकारी सभेच्या यशस्वीतेसाठी नियोजन करीत आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथे महाआवास योजनेअंतर्गत घरकुल वितरण कार्यक्रम 19 ऑक्टोबर 2018 रोजी तसेच मागील लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आणि निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा शुभारंभ करण्यासाठी जिल्ह्यात आले होते. आता चौथ्यांदा पंतप्रधानांचा होत असलेला दौरा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महत्त्वपूर्ण असून या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन महायुतीच्या वतीनं करण्यात आलं आहे. ते आदरणीय आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या येण्यानेच एक नवचैतन्य कार्यकर्त्यांमध्ये लोकांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तशी आधी पहिल्यांदा प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाचं लोकार्पण होतं शिर्डीला, त्यावेळी झाले होतं. दुसऱ्यांदा मला वाटतं आपल्या सुजयच्या मागच्या 19च्या सभेला एकदा आदरणीय प्रधानमंत्री आले होते. तिसऱ्यांदा आपल्या निळवंड्याच्या लोकार्पणासाठी आले होते आणि आता चौथ्यांदा या जिल्ह्यामध्ये येत आहेत. स्वाभाविकपणे मला वाटतं एक उत्साह लोकांमध्ये दिसतो, संचारलेला आहे आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित राहतील असा मला पूर्ण विश्वास आहे. किती अपेक्षा नागरिकांची? आता माहीत अशी अपेक्षा मी असं टार्गेट ठेवलेलं नाही आहे, पण माझी कल्पना आहे की मागच्या सगळ्या सभेंपेक्षा हे रेकॉर्ड ब्रेक सभा होईल असं जिल्ह्यातलं वातावरण आहे, शहरामध्ये वातावरण आहे. थँक्यू. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.